नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकणच्या तरुणांचा कला केंद्रावर गोळीबार, एक जण जखमी. पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या एका कला केंद्रावर चाकण येथील तरुणाने गोळीबार केल्यानं एक जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. चाकणमधील गोळीबार करणारा तरुण आणि त्याच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळवंडी जवळील कांदळी ग्रामपंचायत हद्दीतील पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या तुळजाभवानी कला केंद्रावर चाकण येथील एका तरुणाने गोळीबार केल्यानं ओतूर येथील फिरोज कादिर शेख पैवेर शेख 30 हा तरुण जखमी झाला असून जखमीला आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सदरची घटना शनिवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली. कांदळी ग्रामपंचायत हद्दीत पुणे नाशिक महामार्गालगत तुळजाभवानी कला केंद्र आहे. चाकण येथील 4 तरुण कला केंद्रावर आले होते. या तरुणांनी मद्यपान केले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. महिलांची बैठक लावण्यावरून पहाटेच्या सुमारास हा वाद झाला. त्यानंतर या तरुणांना स्थानिक कामगारांनी बाहेर काढले. कला केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ चाकण येथील 4 तरुणांपैकी एका तरुणाने पिस्तुलामधून गोळीबार केला. त्यापैकी एक गोळी घटनास्थळी उभे असलेल्या ओतूर येथील तरुणाच्या कमरेला घासून गेली. याबाबतची माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणाला आळेफाटा येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गोळीबार करणाऱ्या चाकण येथील तरुणांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक चाकण येथे पाठवण्यात आले आहे. कंपनीचा बनाव उघड, कामगाराच्या मृत्यूचे खरे कारण लपवले. चाकण येथील आंबेठाण रोडवरील SKS फास्टनर्स लिमिटेड कंपनीत काम सुरू असताना क्रेनच्या धक्क्यामुळे लोखंडी अँगल खाली पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी क्रेन चालकाच्या विरुद्ध चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान धक्कादायक म्हणजे सुरुवातीला संबंधित कामगार कंपनीत शॉप फ्लोअरमध्ये पायी चालत जात असताना पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला होता. अशीच तक्रार चाकण उत्तर पोलिसांत देण्यात आली होती. मात्र पोलीस तपासात कंपनीतील CCTV तपासल्यानंतर खऱ्या घटनेचा उलगडा झाला आहे. अजय मदनलाल बैवर्षी 26, राहणार चित्राईमळा चाकण, मूळ राहणार हरियाणा असे या घटनेत मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र मोहिते यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंपनीत क्रेन ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेला दिलीप कुमार सीताराम चौधरी बैवर्ष 32, राहणार मोटकेवाडी चाकण, मूळ राहणार सिवान बिहार याच्या विरुद्ध चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6च्या सुमारास SKS फास्टनर्स लिमिटेडच्या शॉप फ्लोअर विभागात हायड्रोलिक क्रेनद्वारे लोखंडी अँगल उचलण्याचे काम सुरू होते. यावेळी क्रेनला अचानक झटका बसल्याने उचललेला लोखंडी अँगल असंतुलित झाला आणि बाजूला ठेवलेल्या दुसऱ्या लोखंडी अँगलला धडकला. त्यामुळे तो अँगल खाली कोसळून तेथून पायी जात असलेल्या कामगारावर अजय मदनलाल बैवर्षी 26, राहणार चित्राईमळा चाकण याच्या अंगावर पडला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी कसून तपास केल्याने खऱ्या घटनेचा उलगडा झाला आहे. महाळुंगेमध्ये MD आणि अफू जप्त, राजस्थानातील व्यक्ती अंमली पदार्थांसह अटकेत. महाळुंगे परिसरात MD मॅफेड्रॉन आणि अफूची विक्री करण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थ बाळगणाऱ्या एका व्यक्तीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. आरोपीकडून MD, अफू आणि मोबाईल असा एकूण 1,21,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस शिपाई रणधीर रमेश माने यांनी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रमेश मानाराम चौधरी पैवर्ष 38, राहणार महाळुंगे, मूळ राहणार पाली राजस्थान याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 6 ऑगस्ट रोजी दुपारी मयूर इंडस्ट्रीयल अँड हार्डवेअर दुकानासमोर द्वारका सेक्टर 1A रोड लगत आरोपी संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. कारवाई दरम्यान त्याच्याकडून 2.57 ग्रॅम MD मॅफेड्रॉन आणि 92 ग्रॅम अफू असा अंमली पदार्थ तसेच मोबाईल असा एकूण 1,21,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत अफू राजस्थानातील एका व्यक्तीकडून तर MD तळेगाव परिसरातील एका व्यक्तीकडून आणल्याची माहिती आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. चाकण शहरात तालुक्यातील सामान्य शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करण्यात मोठ्या प्रमाणावर त्रास स्थानिक दुकानदार व व्यापारी यांच्याकडून दिला जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. दुकानासमोर रस्त्यावर काही दुकानदार मंडळींनी चक्क अवैधपणे भाड्याने जागा दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर शेतमाल विक्रीसाठी बसू दिले जात नाही आणि शेतकरी शेतमाल घेऊन बसले तरी व्यापाऱ्यांच्या एवढ्या चढ्या दराने त्यांना शेतमाल विक्री करण्याची सक्ती शेतकऱ्यांना केली जात आहे. दुकानदार आणि त्यांनी रस्त्यावर बसवलेले भाडेकरू यांच्या दंडेलीचा अनुभव गोरगरीब शेतकऱ्यांना येत आहे. त्यामुळे आम्ही शेतमाल विकायचा कसा असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. त्यामुळे आता प्रशासनाने शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे. अंकुश ज्ञानेश्वर जरे वाकी
तर काय घेऊन आले ते तर मार्केटमध्ये? मी आपले घरचे कांदे वापायला आणलं होतं. पण तिथं कांदे बट्टे ओपीत असताना की आम्ही शेतकरी माल असताना आम्हाला शेतकरी सर्वांना ते व्यापारी होता. हा व्यापारी आहे, त्याचे कांदे बट्ट्याचा धंदा आहे. समजा आम्ही भेंडी किंवा आमचे कांदे शेतकरी असल्यामुळे आम्ही घेऊन बसलो. त्यांनी काय म्हणला की आमच्या शहरी तुम्ही ते कांदे बिंदे वापायचे नाही, तुम्ही आज कांदे ओपले तर उद्या कांदे बट्टे घेऊन सुद्धा बसणार. मग आम्हाला शेतकऱ्याला का बसायचा अधिकार नाही का? कुठं बसले होते तुम्ही? दाखवा जरा मला. समोर त्या समोर कुठं? हात दाखवा. हा ह्या गाडी समोर, त्या गाडी समोर, हा. त्या गाडी समोर, आणि त्याचा धंदा त्या बाजूला आहे. त्या मुक्ताई मंदिराच्या समोर बसले होते तुम्ही? हा, मुक्ता मंदिराच्या समोर. बरं. मग हे पद्धत त्यांची चुकी झाली ना. काय म्हणले ते तुम्हाला? तुम्ही इथं कांदे वापायचे नाही, का नाही विकायचे? आमचे कांदे आहेत तिथं. व्यापारी माल आहे त्यांचा. हा, व्यापारी माल आहे. बरं, दुसरी गोष्ट त्यांच्या भावाप्रमाणे उंच म्हणजे अधिक भावात तुम्ही विका असं पण म्हणले ते. हा, आमच्या भावापेक्षा तुम्ही जास्त बाबा, तुम्ही जर कमी वापरला तर मग आमचा माल खपणार नाही. म्हणजे मग तुम्ही आम्ही पण त्यांच्यासारखं जास्त किमतीने विका असं त्यांचं. हा, असं त्यांचं म्हणणे. बरं, आम्ही शेतकरी असल्यामुळे आम्ही 10 रुपयाचा माल उद्या 5 रुपयांनी वापरू शकतो. यांचा काय अधिकार आहे आम्हाला सांगायची वापायचं आमच्या शहरी म्हणून? बरं, आता तो जो बसलेला आहे तो काय तिथले त्या मागच्या गाळा मालकांना काय पैसे देत असेल नाही का? गाड्या मालकाला पैसे द्या धाडग्यांचा विषय कसा झाला की बाबा तुम्ही बोल नका, काम करू नका, मग धाडग्यांना पैसे मिळत नाही जाग्याचं. म्हणजे ते पण दमबाजी करत होते. धाडगे स्वतः दमबाजी करीत होते. मग शेतकऱ्याला ही दमबाजी करायची कारण काय आहे? ही चाकण जे परिसरातील लोक आहेत जवळ वाड्या तोड्यांची, यांना बाकीच्या लोकांनी दम दिलाच नाही पाहिजे. हा, काय कारण आहे लोकांची दम द्यायची? म्हणजे इथं शेतकऱ्यांना दम दिला जातो आणि व्यापाऱ्यांना तिथं सवलत दिली जाते. सवलत पैसे दिली. देऊन रोडला ते हा. पण पैसे घेतात त्यांच्याकडून. हा. ते मागच्या दूध हा विषय असा आहे. हा विषय. अनिशा सुरेश कडवाटी, संतोषनगर वाटी बाग. बरं, काय आणलं होतं तुम्ही? कुठं बसले होते? भेंडी काय आणले होते, त्या कांडग्याच्या दुकानापुढे बसले. भेंडी अर्धा माल तुमच्या विकला. शेतातली होती? शेतातली आहे. बरं. अर्धा माल खपवला, म्हणले तुम्ही बसा, दुसऱ्याला बसू देणार नाही. बरं ठीक आहे. अर्धा माल खपवला, यांचे कांदे आल्यामुळे लगेच उठावलं तिथून. अच्छा. मग यांचं व्यापाऱ्यांचं खपलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी कुठं जायचं? हा, या कांद्याची जर व्यापाऱ्याला परत तिथं रोडच्या कडेला दुकानदार पुढे बसायला चान्स देतात, संधी देतात आणि शेतकऱ्यांना हुसकून लावतात. उचकून बरोबर? लावतात. मग शेतकऱ्यांनी जायचं कुठं? शेतकरी शेतीचा माल शेतकऱ्यांनी यांना माल जर नाही दिला तर ही व्यापारी काय घेऊन बसतात? हा, शेतकऱ्याच्या जीवा बसतात ना व्यापारी. मग शेतकऱ्यांना का नाही यांनी थोडीफार सहकार्य करावं? हा, आता काय केलं तुम्ही? तो उरलेला माल घेऊन काय काय केलं? इथं येऊन बसले गेट पशी. तर चाकणच्या परिसरातल्या सगळ्या वाडेतोड्यांच्या लोकांना, इथल्या बाहेरच्या लोकांचा असा त्रास आहे की प्रत्येक दुकानापुढे हे व्यापाऱ्यांनी दुकानं मांडलेली, ते दुकानदाराला भाडी देतात आणि शेतकऱ्याला काय करतात, इथं बसू नको, तिथं नको बसू. आणि नगर परिषदेवाले काय करतात, 20 रुपयाची पावती घेतात. पण शेतकऱ्यांनी कुठं बसू, काय होत त्याचा काही विचार करीत नाही. तर हा नगर परिषद लोकांनी विचार केला पाहिजे, सर्व आपल्या चाकणच्या वाडीतोडीतल्या परिसरातल्या लोकांचा, की कुठेतरी यांना जागा व्यवस्थित दिली पाहिजे बसायला बाहेर सुद्धा. पुणे नाशिक महामार्गावरील पानमळा तुकाईवाडी मार्ग ठरतोय धोक्याचे वळण. पुणे नाशिक महामार्गावरील पानमळा आणि तुकाईवाडीकडे असलेल्या वळणावर नागरिकांना ये-जा करताना जीव धोक्यात घालावा लागत आहे. या वळणाच्या दोन्ही बाजूचे गतिरोधक पूर्णपणे दबले आहेत. त्यामुळे वळण रस्ता असताना देखील महामार्गावरून ये-जा करणारी वाहने वेगात जातात. गतिरोधक दबून गेल्याने वेगाने रस्त्यावरील डांबर फुगल्याने येथून पुढे जाणाऱ्या वाहनावर चालकाचे नियंत्रण राहत नाही. परिणामी अनेक अपघात घडत असून हा वळण रस्ता जीवघेणा ठरत आहे. खेड तालुक्यात यंदा सोयाबीन पीक जोमात आहे. बिरदवडी गावात सोयाबीनचे पीक जोरदार आले असल्याचे स्थानिक शेतकरी ज्ञानेश्वर काळडोके यांनी सांगितले. तर शेतकरी सोयाबीन फवारणीसाठी ड्रोनच्या सहाय्याने फवारणी करत असल्याचे मुबीन काझी यांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे. खेड तालुक्यातील वाकी बुद्रुकमधील हनुमानवाडी येथील एका कंपनीचा प्लास्टिक व रबरी कचरा लोकवस्तीच्या अगदी जवळ टाकून रात्रीच्या वेळी जाळला जात आहे. त्या कचऱ्याचा त्रास होत आहेच, परंतु तो जाळल्यानंतर त्यामधून निघणारा विषारी व उग्र धुराने आजूबाजूच्या लोकांना श्वसनाचा व इतर प्रचंड त्रास होत असल्याचं स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हकडे पाठवून कळवले आहे. माऊली माऊली जयघोषात माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आळंदीत आगमन. स्वारी दिनांक 8 ऑगस्ट रोजी अलंकापुरीत माऊलींच्या पालखी सोहळ्याचे सायंकाळी 7च्या सुमारास आगमन झाले. आळंदी नगर परिषद चौकात टाळ मृदुंगाच्या गजरात माऊली माऊलीच्या जयघोषात भक्तिमय अशा वातावरणात सायंकाळी आगमन झाले. तत्पूर्वी नदी पुलाजवळ नाद ब्रह्मशिल्पाच्या येथे नगर परिषदेच्या वतीने माऊलींच्या पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच फटाक्यांची मोठी आतिषबाजी करण्यात आली. माऊलींच्या पालखी स्वागतासाठी आळंदीसह खेड तालुक्यातील हजारो वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगासह ठिकठिकाणी हजेरी लावली होती. परतीच्या या वारीत
माऊलींच्या आगमनानिमित्त अनेक महिला पुरुष वारकरी विद्यार्थी फुगडी खेळताना दिसत होते। याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हचे दर्शक अरविंद तळेकर यांनी खास पुणे लाईव्हसाठी पाठवले आहेत। खेड, आंबेगाव आणि जुन्नर या परिसराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर बहुचर्चित पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प हा कोणत्याही बदलाविना मूळ आणि सरळ मार्गानेच व्हायला हवा अशी ठाम व आग्रही भूमिका खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी मांडली आहे। पुणे मंचर मार्गे नाशिक रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी सकाळी 9 वाजता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चाकणमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून सर्व पक्षीयांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन आमदार काळे यांनी केले आहे। खेड आळंदी मतदारसंघातील सर्व बांधवांना, भगिनींना, युवकांना, उद्योजकांना या ठिकाणी माझी लोकप्रतिनिधी या नात्यानं नम्र विनंती आहे की उद्या 9 ऑगस्ट रोजी 9 वाजता तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावर चौकामध्ये आपलं चक्काजाम आंदोलन आपल्या सर्वांच्या माध्यमातून होणार आहे। हे आंदोलन सर्वपक्षीय आहे, कुणा एका पक्षाचं किंवा कुणा एका व्यक्तीचं नसून आपल्या खेड तालुक्याच्या विकासाला जर चालना द्यायची असेल आणि त्याच माध्यमातून उद्योग व्यवसायामध्ये अधिकची वाढ करून सुबकता आणायची असेल, त्याचबरोबर विद्यार्थी असतील, कामगार असतील, उद्योजक असतील आणि शेतकरी बांधव असतील यांना कमी वेळामध्ये पुणे ते नाशिकचा प्रवास असेल, या सगळ्या गोष्टीचा जर भविष्याचा विचार केला तर ही रेल्वे मंजूर होऊन सुद्धा केंद्र सरकारनं रद्द करण्याचा घाट घातलेला आहे। ती पुन्हा त्याच मार्गावर आपल्या पुणे, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर, नाशिक हाच मार्ग पूर्ववत व्हावा म्हणून त्या ठिकाणी सर्व या भागातील आमदारांची आमची मागणी आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यावर शासनाची एक कमिटी नेमली आणि तिचा 2 महिन्यात अहवाल येणार आहे। तत्पूर्वी शासनानं आपण रद्द केलेली रेल्वे पुन्हा पूर्ववत ह्याच मार्गाने व्हावी म्हणून शासनाला जाग आणण्यासाठी चक्काजाम आंदोलन करायचं आहे। मोठ्या संख्येनं आपण सर्वजण उपस्थित राहा। आपल्या आजच्या या 2 तासाच्या वेळेमुळं भविष्यात पुढच्या पिढीला या ठिकाणी न्याय मिळणार आहे। यापूर्वी आपल्या खेड तालुक्यामधून 2-3 ठिकाणी रेल्वेचं नियोजन करण्याचा प्रयत्न शासन करत आहे। त्या कुठंच ही रेल्वे सोडून, पुन्हा नाशिक रेल्वे सोडून कुठलीही रेल्वे आम्ही खेड तालुक्यातील जनता होऊ देणार नाही आणि त्यामुळं दुसऱ्या कुठं अलाइनमेंटचा विचार करू नये की जेणेकरून शेतकऱ्यांवर अन्याय होईल आणि पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भात उद्या बहुसंख्येनं आपण तळेगाव चौकात यावे ही नम्र विनंती। रामकृष्ण। आळंदी नगर परिषद व माणदेशी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी पाईप क्लीनर्स व डेकोरेटिव्ह वस्तू निर्मिती प्रशिक्षण देण्यात आले। वापगाव शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड। श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय वापगाव तालुका खेड येथे पुढील 2 वर्षांसाठी नवीन शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली। समितीच्या अध्यक्षपदी अतुल कुराडे व उपाध्यक्षपदी वंदना कुराडे यांची बिनविरोध निवड झाली। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 8 ऑगस्ट 2026 रोजी कांदा, बटाटा व तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया। कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट या ठिकाणी कांदा, बटाटा असेल, लसूण असेल यांची आवक ही जेमतेम झालेली आहे। त्याचप्रमाणे फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल यांची आवक ही प्रचंड प्रमाणात झालेली आहे। आज रोजी कांद्याची आवक ही 2500 पिशवी झालेली आहे, परंतु त्याचा भाव हा 12 ते 27 रुपये किलो झालेला आहे। त्याचप्रमाणे आग्रा बटाटा असेल, त्याचप्रमाणे गुजरात असेल, त्याचे 3400 पिशवी आवक असून 8 ते 10 रुपये भाव आहे। त्याचप्रमाणे इंदोर बटाटे असेल, त्याचा भाव हा 15 रुपये झालेला आहे। त्याचप्रमाणे लसूणाचे आवक ही 130 पिशवी झालेली आहे। लसूणाची भाव 80 ते 160 रुपये किलो झालेले आहे। त्याचप्रमाणे फळभाज्या असेल, फळभाज्यामध्ये कोबी असेल, कोबी 10 ते 16 रुपये किलो झालेले। त्याचप्रमाणे फुलावर असेल, फुलावरसुद्धा 10 ते 16 रुपये किलो झालेले। वांग्याचे भाव 30 ते 35 रुपये किलो आहे।
टमाटे 15 ते 20 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे कारले असेल, कारले 30 ते 40 रुपये भाव आहे. गवारी 70 ते 80 रुपये भाव आहे. त्याचप्रमाणे दुधी भोपळा असेल, दुधी भोपळा 20 ते 30 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे डांगर भोपळा असेल, डांगर 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगा 50 ते 60 रुपये किलो आहे. मिरचीसुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे शिमला मिरची असेल, शिमला मिरचीचे भाव एकदम कमी झालेले आहेत. शिमला मिरची 15 ते 20 रुपये किलो झालेले आहे. श्रावणी एवढा 60 ते 80 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वालवर असेल, वालवर 50 ते 65 रुपये किलो झालेले. चवळीचे भावसुद्धा 50 ते 55 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे तोंडलीसुद्धा 50 रुपये भाव आहे. राजम्याचे भाव थोडे कमी झालेले आहेत. राजमा 60 ते 70 रुपये किलो झालेले आहे. पावटा 40 ते 50 रुपये किलो आहे. भेंडी 30 ते 40 रुपये किलो आहे. गाजरसुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. बीटसुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. काकडी 20 ते 25 रुपये किलो आहे. तूर 130 ते 140 रुपये किलो आहे. पापडीसुद्धा 60 ते 65 रुपये किलो आहे. वाटाणा 110 ते 120 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्यामध्ये असेल, मेथी 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापूसुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीरीचे भाव एकदमच डाऊन झालेले आहेत. कोथिंबीर 3 ते 5 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालक 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.